नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॅशन एज्युकेशनवर आपलं स्वागत आहे. मी आहो अमर राठोड. आज आपण शिकणार आहोत फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाबद्दल आपण जे पण वैशिष्ट्ये आहेत, आपलं संविधान का वेगळं आहे इतर संविधानापेक्षा, इतर देशांच्या संविधानापेक्षा आणि काय यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे आपलं भारतीय कॉन्स्टिट्यूशन लेंदियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखण्यात येते. कारण सुरुवातीला जेव्हा कन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्यूशन आणि अप्लाय करण्यात आलं होतं त्यावेळी 395 कलम, 22 पार्ट आणि 8 शेड्यूल होतात. परंतु काही कालावधीनंतर त्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलं आणि 470 आर्टिकल, 25 पार्ट आणि 12 शेड्यूल झाले. म्हणजे जो आहे ऑलरेडी 395 कलम होतेच, परंतु आता 470वर आलेले आहे आणि सर्वात लेंदियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड म्हणून आपल्या भारतीय संविधानाला ओळखले जाते. नेक्स्ट पॉईंट, ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. तर आपल्या ज्या वैशिष्ट्य आहेत, ज्या ज्या गोष्टी आपण फॉलो करतो, जसं की फेडरल स्कीम, ज्युडिशियरी, गव्हर्नर, ह्या इमर्जन्सी पॉवर्स कशा असतात, त्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन्स स्टेटचं, सेंट्रलचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कोणत्या वेगवेगळ्या सोर्सपासून घेतलेल्या आहे. परंतु मोस्ट ऑफ दी सोर्स आहेत जे घेतलेले आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासूनच आपण घेतलेले आहेत. तर the Constitution of India has borrowed most of its provision from the Constitution of various other countries as well as from the Government of India Act 1935. ओके, त्याचप्रमाणे तर रिजिड आणि फ्लेक्झिबल तिसरा मुद्दा आहे आपला. रिजिड म्हणजे ताठर आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक मराठीत म्हणण्यात येतात. घटना दुरुस्ती कलम 368 नुसार संविधानामध्ये आपण घटना दुरुस्ती करू शकतो, परंतु करू शकणे हे झाले फ्लेक्झिबिलिटी. परंतु ते सहजासहजी न करता येणे म्हणजे जास्तीत जास्त त्याला स्पेशल मेजॉरिटी, नंतर मग 2/3 मेजॉरिटी ऑफ मेंबर ऑफ ईच हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग, यांची जी वोटिंगची गरज असते आणि हाफ ऑफ द स्टेटची रॅटिफिकेशन्स हे मिळवणं पण तेवढीच अवघड गोष्ट आहे. आणि जेव्हा ह्या मेजॉरिटीज सगळ्यांनी सँक्शन केलेल्या असतात, जेव्हा रॅटिफाईड केलेल्या असतात, त्यानंतरच आपल्या घटना दुरुस्ती आपण करू शकतो. म्हणून त्याला फ्लेक्झिबल आणि सहजासहजी न होणे त्याला रिजिड असे म्हणतात. त्याचप्रमाणे फेडरल सिस्टीम अँड युनिटरी बायस म्हणून ओळखले जाते. आपला जो देश आहे, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब इंडिया ॲज युनियन ऑफ अ स्टेट कलम 1 नुसार. इट इम्प्लाइज दॅट द इंडियन फेडरेशन इज नॉट द रिझल्ट ऑफ एनी ॲग्रीमेंट अमंग द युनिट अँड युनिट कॅन नॉट सिसेट फ्रॉम इट. म्हणजेच USA जो राज्य आहेत त्यांची जी फेडरल सिस्टीम आहे ते प्रत्येक राज्यांनी, वेगवेगळ्या राज्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी एकत्र आलेले आहेत. परंतु भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे की आपण कोणत्याच राज्यामध्ये ॲग्रीमेंट केलेलं नाही आहे. ते ऑटोमॅटिकली आपण आणखी जे सुधारणा, कायदा व सुव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या स्टेटमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे फेडरल सिस्टीम जे चालवण्यासाठी आणि युनिटरी बायस म्हणजे युनिटरी असण्यासाठी आणि फेडरल सिस्टीम चालवण्यासाठी काही महत्त्वाची गोष्ट आहेत. जसं की आपण 2 गव्हर्नमेंट केलेलं आहे, त्यानंतर डिव्हिजन ऑफ पॉवर केलेले आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन, सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन महत्त्व दिलेलं आहे आपण, रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन महत्त्व दिले आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, बायकॅमेरलिझम, या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इस्टॅब्लिश या जे आहे फेडरल सिस्टीमसाठी हे केलेलं आहेत आपण, या गोष्टी इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. त्यानंतर मग सिंगल सिटिझनशिप. देर आर 28 स्टेट अँड 8 युनियन टेरिटरीज. आता आपण जम्मू काश्मीरला आपण ॲड केलेलं आहे म्हणून 8 युनियन टेरिटरीज. आणि हॅव युनिफॉर्म सिटिझनशिप इन इंडिया, एन्टायटल इक्वल फ्रीडम अँड राईट्स. म्हणजेच काय, तर कोणत्याही राज्यामध्ये गेलो तरी आपल्याला भारतीय म्हणून ओळखले जाते, ना की त्या राज्याचा नागरिक म्हणून. तर त्या राज्याचा नागरिक तर आहोच आपण, परंतु त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे की आपण भारतीय आहोत आणि ते सगळ्याच ठिकाणी लागू सारखंच आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज ऑप्टेड फॉर द ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम. द पार्लमेंटरी सिस्टीम इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉपरेशन अँड कोऑर्डिनेशन. इट इज बेस्ड ऑन द डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन द 2 ऑर्गन्स. तर पार्लमेंटरी सिस्टीम फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे 2 ऑर्गनमध्ये आपण डिवाईड केलेलं आहे, एक सेंट्रलचा आणि स्टेटचा.
त्याचप्रमाणे आपण एकमेकाला कॉपरेट आणि कोऑर्डिनेट करतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ब्रिटिश पार्लमेंटपासून ॲडॉप्ट केलेल्या आहे. त्यामुळे आपला जो गव्हर्नमेंट जो पार्लमेंटरी सिस्टीम आहे तो पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जो आहे ते 2 ऑर्गनमध्ये डिवाईड केलेला आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर थ्रू. त्याचनंतर आपण सेक्युलरिझम बाळगतो, धर्मनिरपेक्षता. घटना दुरुस्ती 42 नुसार द कॉन्स्टिट्यूशन मेक्स इंडिया ॲज अ सेक्युलर स्टेट बाय डिटॅचिंग फ्रॉम द रिलिजियस डॉगमास. आपण धर्मापेक्षाही जास्त धर्मनिरपेक्षता आपल्या देशाची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कारण आपल्या देशामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक राहतात आणि एकत्र राहतात. प्लस आपण सर्वांच्या मनामध्ये एकच आहे भारतीय म्हणून. तर त्यामुळे आपण भारतीयांनी संविधानामध्ये सेक्युलरिझम हे गोष्ट मनात ठेवून संविधान बनवलेलं आहे संविधानकारांनी. तर हे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशियरी. जसं की एकत्र ज्युडिशियरी न्यायव्यवस्था तर आहेच, परंतु इंडिपेंडंट म्हणजे आपलं जे भारतीय म्हणजे गव्हर्नमेंट आहे त्याला तीन पार्टमध्ये डिवाईड करण्यात येतं. एक एक्झिक्युटिव्ह, एक लेजिस्लेटिव्ह आणि एक ज्युडिशियरी. तर तिघंही एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. कारण कोणी आपापल्या इतरांच्या कामामध्ये अडथळा आणत नाहीत. एक्झिक्युटिव्हचा वर्क एक्झिक्युटिव्ह करतो, कायदेमंडळाचं काम कायदेमंडळ करते आणि न्यायमंडळाचं काम न्यायमंडळ करतो. न्यायमंडळाचं काम आहे महत्त्वाचं गोष्ट की भारतीय संविधानाच्या ज्या पण महत्त्वाच्या घटक आहेत, जसं की मूलभूत हक्क, ज्या पण फंडामेंटल ड्युटीज ज्या पण आहेत त्या सर्वांचं त्यांनी त्यांचा रक्षा करणे आणि त्या गोष्टींना त्या थ्रू लोकांना न्याय देणे. त्यामुळे इंडिपेंडंट ज्युडिशियरी असं ओळखलं जाते. आणि इंटिग्रेटेड यामुळे ओळखले जाते कारण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर ट्रिब्युनलपर्यंत ह्या सर्व आहेत ते सगळे इंटिग्रेटेड आहेत एका थ्रू एकमेकांशी. त्यानंतर द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड ॲज इंडिपेंडंट ज्युडिशियरी आर्टिकल 76 थ्रू विच एन्श्युअर दॅट द गव्हर्नमेंट कॅन कॅरीड ऑन द अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके सर, 9th पॉईंट आहे फंडामेंटल राईट. The fundamental rights are meant for promoting the ideas of political democracy. Part 3 मध्ये of the Indian Constitution guarantees 6 fundamental rights to all the citizens. मूलभूत हक्क ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या आधारेच न्यायमंडळ न्याय देतो आणि कायदेमंडळ आपला कायदा तयार करतो. त्याचनंतर त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत आपले राईट टू इक्वॅलिटी 14 ते 18, राईट टू फ्रीडम 19 ते 22 कलम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 23-24 कलम, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन 25 ते 28 कलम, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स 29-30 कलम आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रिमेडीज कलम 32. तर कलम 32मध्ये ज्या आपल्या कॉन्स्टिट्युशनल रिमेडीज आहेत ही खूप महत्त्वाची. डॉक्टर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून कलम 32ला. कारण राईट टू कॉन्स्टिट्युशनल रिमेडीज आपण याच्या थ्रूच आपण आपल्याला स्वतःला मूलभूत हक्कांवर जर गदा आलं तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडे डायरेक्ट धाव काढू शकून आपण आपली सर्वोच्च न्यायालयापासून आपण मदत घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲडल्ट सफरेज. 1 पर्सन 1 वोट पॉलिसी ॲडल्ट सफरेजमध्ये येतं. वयोमर्यादा जो आहे 18 वर्ष कंप्लीट पाहिजे किंवा 18 पाहिजे. कारण या थ्रूच आपण आपले जे मताधिकार आपण व्यक्त करू शकतो. अमेंडमेंट 61st अमेंडमेंट ॲक्ट 1988 राजीव गांधी गव्हर्नमेंट असताना हे ॲडल्ट सफरेज आपण ॲडॉप्ट केलेलं आहे. त्याचनंतर DPSP म्हणजे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आर्टिकल 36 to 51 पर्यंत आहे. अकॉर्डिंग टू द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इज द नॉवेल फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दे आर एन्युमरेटेड in part 4th of the constitution. They can be classified into 3 broad categories: socialistic, Gandhian आणि liberal intellectual to formulating new policy. ज्या पण राज्यासाठी ज्या पण कल्याणकारी योजना असतील, ज्या पण गोष्टी जे धोरण असतील ते आपण आपल्या राज्यासाठी करायला पाहिजे हे DPSPमध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे नेक्स्ट पॉईंट फंडामेंटल ड्युटीज. अ कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड लिस्ट 11 ड्युटीज ऑफ अ सिटिझन नोन ॲज अ फंडामेंटल ड्युटीज. कलम 51A मध्ये असं म्हणलेलं आहे की भारतीय मूलभूत कर्तव्य बजवायला पाहिजे
ज्या काही काही असे 11 मुद्दे आहेत, त्या 11 मुद्द्या थ्रू आपल्याला मूलभूत कर्तव्य जो आहे ते आपल्याला देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्याला प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला ती गोष्ट त्या कर्तव्य बजवायलाच पाहिजे. इमर्जन्सी पॉवर आर्टिकल 352 टू 360. इमर्जन्सी पॉवरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की द कॉन्स्टिट्यूशन वेस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर इन द प्रेसिडेंट ड्युरिंग इमर्जन्सी. द आता जेव्हा प्रेसिडेंट रूल कधी लागू होतो, जेव्हा आर्म रिबेलियन झालं असेल, एक्सटर्नल ॲग्रेशन झालं असेल किंवा फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशन मशिनरी. काही कालावधीसाठी महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशन मशिनरी होता काही काळापुरता, परंतु त्यावेळी प्रेसिडेन्शियल रूल लागू झालं होतं. परंतु काही काळानंतर ते रूल बंद पण झालं आणि या 3 मुद्द्यांवरच प्रेसिडेंटल रूल अप्लाय होतो इमर्जन्सी पॉवर थ्रू आर्म रिबेलियन, एक्सटर्नल अग्रेशन, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीज. तो इमर्जन्सी पॉवर आहे 352 ते 360. नेक्स्ट पॉईंट आहे इंडिपेंडेंट बॉडीज. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नॉट ओनली प्रोव्हाइड फॉर द लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियल ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट, सेंट्रल अँड स्टेट, बट ऑल्सो इस्टॅब्लिशेस सर्टन इंडिपेंडेंट बॉडीज. तर कोणते कोणते इंडिपेंडेंट बॉडीज आहेत? तर कॅग आहेत, त्यानंतर मग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन्स आहेत, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत. ह्या वेगवेगळ्या इंडिपेंडंट बॉडीज आहेत की आणखी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या व्यवस्था आहेत त्या सुरळीत चालाव्यात म्हणून. त्यानंतर 3 tier गव्हर्नमेंट. ओरिजिनली इंडियन कॉन्स्टिट्यूशन लाईक any other federal constitution provide for a dual polity and contain provision with regard to the organization and power of the center and state. Latter 73 and 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992. मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जो आहे 1992मध्ये झालेली आहे, त्यानुसार आपण लोकल गव्हर्नमेंटसुद्धा आपण ॲडॉप्ट केलेलं आहे, विच इज नॉट फाउंड इन एनी अदर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण 3 tier गव्हर्नमेंट ॲडॉप्ट केलेली आहे, एक तर सेंट्रल, एक तर स्टेट आणि एक लोकल लेवलवर. सो जे की आपण म्हणतो पंचायत राज. त्यानंतर म्युन्सिपल जो कॉर्पोरेशन जे आहेत ते पण. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी. The 97th Constitutional Amendment Act 2011 gave the constitutional status and protection to the cooperative societies. In this context, it made the following 3 changes in the constitution. Cooperative society through काय changes आलेले आहेत? It made the right to form cooperative societies a fundamental right, कलम 19. It included a new DPSP on promotion of cooperative societies, कलम 43B, and it added a new in the constitution which is entitled the cooperative societies. जे की काय ॲड केलेलं आहे? कलम 243 ZH टू 343 ZT. त्यानंतर आपण DPSPसाठी काय केलेलं आहे? कलम 43B आणि इट मेड राईट टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज अ फंडामेंटल राईट 19 कलम. या कोऑपरेटिव्ह सोसायटी थ्रू आपण या गोष्टी ॲडॉप्ट केलेल्या आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.